इंदापूरमध्ये दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आलेले आहेत. त्यांच्या विरोधात भाजपचं पॅनल असणार आहे आणि याच विषयी बोलण्यासाठी आपल्यासोबत प्रदीप गारटकर आणि प्रवीण मानेत. दादा ज्या पक्षातून आला त्याच पक्षापुढे शड्डू ठोकून उभा आहे. राजकारणामध्ये परिस्थिती बदलत असते, त्या बदलत्या परिस्थितीनुसार आज या ठिकाणी हे इंदापूर तालुक्यामध्ये आज मी ज्या पक्षातून काम केलं त्या पक्षाच्या विरोधामध्ये आज भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून या ठिकाणी उभा आहे. ही वस्तुस्थिती आहे. त्याच्यामागची कारणं अनेक आहेत आणि ती कारणं मी मागील नगरपालिका निवडणुकीत अधिक वेळा स्पष्ट केलेली आहेत. आता जेव्हा अशी स्थिती येते की कार्यकर्त्याचा जेव्हा सन्मानाचा विषय येतो, संघटनेच्या ताकदीचा विषय येतो, तर मी अभ्यास केला की या देशामध्ये जे पण राजकीय पक्ष काम करतात या सर्व पक्षामध्ये भारतीय जनता पार्टी एक अशी पार्टी आहे की त्यामध्ये कार्यकर्त्यांचा सन्मान राखला जातो. त्या ठिकाणी संघटनेला महत्त्व दिलं जातं. हे कधी साधारणपणे तुमच्या लक्षात आलं? हे 20 वर्षाच्या आधी मी भारतीय जनता पार्टीच्या विचाराचं पतित पावन संघटनेचंच काम करायचो, परंतु काही अपरिहार्य कारणामुळं मला त्यावेळेला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये जावं लागलं होतं आणि मग त्यानंतर 20 वर्ष त्या ठिकाणी आम्ही काम केलं. जिथंही काम केलं तिथं प्रामाणिकपणाने काम केलं, परंतु काम करत असताना काही निरीक्षण जे केलं त्या निरीक्षणामधून लक्षात आलं की त्या ठिकाणी आत्मसन्मान तर सोडा, स्वाभिमानही नाही आणि घराणेशाला जास्त वाव आहे. आणि इथं जर तुम्ही बघितले तर 99.99% कार्यकर्ते कोणत्याही राजकीय पक्षाचे, कुठल्याही संघटनेचे हे परंपरेनं घराण्यानुसार त्यांच्याकडं राजकारण येत नसतं. त्यांच्याकडं ते कार्यकर्तृत्वाने राजकारण येतं. तर कर्तृत्वाने मोठी झालेली माणसं तिथं चालत नाहीत हे लक्षात आलं आणि म्हणून या ठिकाणी मी भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून या इंदापूर तालुक्यापासून कामाला सुरुवात करतो आहे. कोणते मुद्दे घेऊन तुम्ही लोकांपुढे जातात? राष्ट्रीयत्वाचा महत्त्वाचा मुद्दा आहे. आज नेशन फर्स्ट हा माझ्यासारख्या कार्यकर्त्याला अत्यंत महत्त्वाचा विषय वाटतो. व्यक्तिगत सामाजिक जीवनामध्ये व्यक्ती, कुटुंब आणि समाजाची प्रगती हा विषय जितका महत्त्वाचा आहे तितकाच देशाची प्रगती आणि देशामधल्या असलेल्या अडीअडचणी दूर करण्यासाठी जे काही आज तरुणांचं संघटन आवश्यक आहे, निस्वार्थी तरुणांचं, त्या पद्धतीचं संघटन करणं आणि अशा पद्धतीचा एक संस्कारक्षम समाज उभारणं ही खऱ्या अर्थानं आज राष्ट्राची गरज आहे आणि ती गरज ही भारतीय जनता पार्टी पूर्ण करू शकते असं माझं मत आहे. दोन राष्ट्रवादी एकत्र आलेले आहात, एकत्र आलेले आहेत, त्याच्या विरोधात तुम्ही लढता आहात. किती आव्हान वाटतं? दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्या तर शेवटी लोकांच्या हातामध्ये सगळ्या गोष्टी आहेत, मतदारांच्या हातामध्ये सगळ्या गोष्टी आहेत. त्यामुळं मतदार या सगळ्या ते दोन राष्ट्रवादी काय एकत्र आल्या हे तर तुमच्या दूरचित्रवाणीवरती का आल्या तुम्हाला असं वाटतं? ते शेवटी सत्तेसाठीच एकत्र येत आहेत आणि त्यांच्यामध्ये अडचणी जेव्हा निर्माण होतात तेव्हा ते बरोबर त्याच्यातनं मार्ग काढण्यासाठी ते ज्या पद्धतीने राजकारण करतात ते सर्वांना परिचित आहे. तुम्ही अध्यक्ष होतात, जिल्हा अध्यक्ष होतात, कशा पद्धतीचं राजकारण असतं जरा काय, जरा थोडं सांगा प्रेक्षकांना. विषय जरा आज बोलण्यापेक्षा आपण नंतर निवांत बोलू. आत्ताचा विषय तो एक स्वतंत्र टॉपिक आहे आणि त्याही टॉपिकवर मी बोलणारच आहे. प्रवीण भैया तुम्ही हसताय? बरोबरच आहे. मला बी ऐकण्याला एक संधी होती ना. काय वाटतं एकंदरीत? तुम्ही देखील त्याच पक्षात होता, आता इकडे आलेला आहात, कसं एकंदरीत चित्र पाहायला मिळेल? आता आपल्याला माहिती आहे येणाऱ्या 5 तारखेला पुणे जिल्हा परिषद व पंचायत समितीचं या ठिकाणी मतदान आहे, इलेक्शन आहे. आणि ज्या दिवशी इलेक्शन जाहीर झालं तेव्हा आम्हा सगळ्यांना कार्यकर्त्यांना धक्का बसला, कारण की हे इलेक्शन सगळं कार्यकर्त्यांचं इलेक्शन होतं, नेत्यांचं इलेक्शन नव्हतं. आणि कार्यकर्त्यांचं जेव्हा इलेक्शन आलं तेव्हा सगळी एक झाली. का बरं एक झाले असतील? ती काय त्यांनाच विचारा प्रश्न, कशामुळे एक झाली? तुम्हाला विरोधक म्हणून काय वाटतं? आता बघा, म्हणजे मला असं वाटतं की जेव्हा कार्यकर्त्यांचं इलेक्शन आलं जेव्हा कार्यकर्त्यांना जिल्हा परिषद सदस्य करावं, आपल्या कार्यकर्त्यांना पंचायत समिती सदस्य करावं, जी कार्यकर्ते 20-20 वर्ष, 25-25 वर्ष, 30-30 वर्ष त्या नेत्यासाठी या ठिकाणी त्यांनी अवेनात या ठिकाणी वेदना सहन केल्या, रस्त्यावर उतरले, आंदोलनं केली, त्या कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडून सगळी मंडळी या ठिकाणी एकत्र आली आणि घराणेशाही विरुद्ध
ही लोकशाही येणारा 5 तारखेला या ठिकाणी इंदापूर तालुक्यातली स्वाभिमानी जनता चांगल्या पद्धतीने उत्तर या ठिकाणी देईल असं माझ्यासारख्या कार्यकर्त्याला वाटतं. नगरपालिकेला देखील तुमचं हेच म्हणणं होतं, पण नगरपालिकेला तसं झालेलं नाही. कोण म्हणतं झालं नाही? आज तुम्ही पहा निकाल. आज त्यावेळेससुद्धा तुमच्या माहितीकरता सांगतो की धनशक्ती विरुद्ध जनशक्ती झाली. अहो तिथं कशा पद्धतीने या ठिकाणी प्रचार झाला, प्रचाराचे मुद्दे काही नव्हते, काय कशा पद्धतीनं पैसे वाटप केलं, कशा पद्धतीने बोगस मतदान या ठिकाणी घडवून आणलं, या सगळ्या इंदापूर तालुक्यातल्या जनतेला माहिती आहे. आणि दुसरं तुम्हाला ठोक सांगतो की दादासुद्धा अवघ्या 60 मतानं आमचं या ठिकाणी एक निसटता पराभव नाही आहे. टेक्निकली पराभव हा आहे, परंतु आम्ही त्याला पराभव मानत नाही. आणि आमचे राहिलेले 6 नगरसेवक आमचे निवडून आले होते आणि बाकीचे जे काही उमेदवार पडले ते 5 मतानं, 13 मतानं, 14 मतानं ही कार्यकर्त्यांचं तरी कार्यकर्ते खचले नाहीत. आज सगळा प्रचंड उत्सव असल्यासारखं कार्यकर्ते सगळे या ठिकाणी आली आणि भारतीय जनता पार्टीचा सक्षम पॅनल आम्ही या इंदापूर तालुक्याला या ठिकाणी दिला. आणि सर्व बांधवांना तुम्हाला सांगतो की ही कार्यकर्त्यांच्या पॅनल आहे, हा भारतीय जनता पार्टीचा या ठिकाणी हा पॅनल आहे. आणि येणाऱ्या 6 तारखेला जेव्हा निकाल लागेल ना, तेव्हा ह्या इंदापूर तालुक्यासह पुणे जिल्हा परिषदेवरती देवेंद्र भाऊ फडणवीस साहेब यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पार्टीचा मोठ्या मताधिक्याने या ठिकाणी विजय होणार आहे. किती मोठं आव्हान वाटते? हे आव्हान मुळीच मोठं वाटत नाही, कारण इथल्या जनतेवरती आमचा विश्वास आहे. जनता ही स्वाभिमानी आहे आणि तिला समजतं की आज मी जर माझ्याच घरातला मुलगा तिथं पुढं आणून राजकारणात उभं करायचा, ज्या त्या नेत्यांनी या ठिकाणी स्वतःची एस्टॅब्लिशमेंट तुमच्या व्यक्तिगत कौटुंबिक परिस्थितीत करा. तुमचा 2 नेत्यांवर निशाणा दिसतोय. तिन्ही नेते तेच करतायत, आणि 4ही नेते तेच करतायत, तालुक्यातले तेच करतायत आणि वरती तेच करतायत. अरे आणा ना सामान्य कार्यकर्ते पुढं. यांच्या जीवावरती मोठे होता आणि मग ह्यांना काही द्यायची वेळ येते तेव्हा घरातलीच पोरं का पुढं काढता? एक ठरलेलं उत्तर असतं, इलेक्टिव्ह मेरिट. इलेक्टिव्ह मेरिट वगैरे काही नाही. जर तुमचं एवढं तर तुम्ही मोठे समजता स्वतःला. म्हणले ना सकाळी, आता आम्ही दोघं एकत्र आलो म्हणजे, अरे मग छोटे छोटे गरीब पोरं रिंगणात आणून उभी करून निवडून आणली पाहिजेत. आम्ही दोघं एकत्र आलो तर मग तुम्ही दोघं एकत्र आलं तर आणा की सामान्य पोरं, घरातली पोरं कशाला पाहिजे? विजयाचा विश्वास 100%. आणि दुसरं तुम्हाला सांगतो, भारतीय जनता पार्टीचं जो पॅनल आहे ना, ते पॅनल कोणतेही ठेकेदार नाहीत, कॉन्ट्रॅक्टर नाही, सर्वसामान्य निवडणुकीला तशी लोक लागतात की सगळी सर्वसामान्य घरातली भारतीय जनता पार्टीसह लोकांची सेवा करणारी या ठिकाणी आमचा सर्व या ठिकाणी पॅनल आहे. आणि मला अभिमान वाटेल की आमचे जे काय जिल्हा परिषदेचे उमेदवार आहेत आणि पंचायत समितीचे उमेदवार आहेत त्यांनी म्हणजे जिल्हा परिषदेमध्ये ठेकेदार नाही अशा सगळं दाखले दिलेले आहेत की नाही आम्ही ठेकेदार, असं त्यांची काय परिस्थिती पॅनलमधनं हे तुम्ही बघा काय परिस्थिती आहे. आणि हे इलेक्शन हे भारतीय जनता पार्टीच्या विरोधात नाही तर सर्वसामान्य लोकांची कुचंबुना आणि त्यांना एक चांगल्या पद्धतीनं पर्याय या ठिकाणी दिला गेला नाही पाहिजे म्हणून ही सगळी मंडळी एक झालीत. अहो आमच्या विरोधात कोण एक झालेत? माजी मुख्यमंत्री, विद्यमान उपमुख्यमंत्री, माजी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, पालकमंत्री, कृषी मंत्री, माजी मंत्री, माजी आमदार आणि ह्यांच्या विरोधात आमचा हा स्वाभिमानी भारतीय जनता पार्टीचा सर्वसामान्य कार्यकर्त्याचा पॅनल हा ठिकाणी उभा आहे. आम्हाला खात्री आहे कार्यकर्त्यांच्या जीवावर बहुमतानं भारतीय जनता पार्टीचा पॅनल विजय होणार आहे. खूप खूप धन्यवाद आणि तुम्हाला शुभेच्छा. हे होते दोन्ही नेते भाजपनं राष्ट्रवादीच्या विरोधात पॅनल उभा केलंय. दोन्हीकडून विजयाचा विश्वास व्यक्त केला जातोय. नेमकं कोण बाजी मारतं हे लवकरच कळणार आहे. कॅमेरा पर्सन श्रेयस जयदीप भगत, ABP माझा, इंदापूर. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.